गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर बघताय तुम्ही मी छानपैकी साडी नेसली आहे. अनिलने पण छान कपडे घातले. तिलक लावलं मी त्यांना, कारण तिलक हा गरजेचा असतो. खास करून आपल्या हिंदू शास्त्रात त्याचं खूप महत्त्व आहे. आणि हे बघा, हे असं फुलं वगैरे ठेवलेली, साखरेचे हार आणि याचा हार, फुलांचा हार. मस्तपैकी गुढी सकाळी स्वच्छ अनिलने धुवून पुसून घेतली. मग त्याला हळदी कुंकूचं लेपन लावून निऱ्या वगैरे लावल्या आणि हार आम्ही घातले दोघांनी मिळून. मस्तपैकी बघा, आता गुढी उभी करतोय आम्ही. आणि गुढी सकाळी लवकर उभी राहिली. आमच्या पूर्ण ह्याच्यात आमचीच गुढी उभी होती. ते खूप छान वाटलं लवकर उठून हे सगळं झालं. तर रांगोळी वगैरे काढली, सुशोभित केलं छान अंगण, अगदी झाडून पुसून वगैरे मस्त छान वाटत होतं सकाळी. म्हणजे सकाळी उठल्यानंतर जो अवतीभोवतीचा आपला ऑरा असतो ना, तो खूप सुंदर असतो. हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड आहे, पण अनिलला लेट होत होता ॲक्च्युली. त्यामुळं त्यांनी फटफट गाडी आणि सायकली धुतल्या, पटपट स्वस्तिक काढलं त्याच्यावर आणि फुलं वगैरे ठेवली, पूजा केली. आम्ही एकमेकांना दोघांनी विश केलं मस्तपैकी. आणि ते पण मी सांगतील तसं त्यांनी मस्त कुर्ता घातला. मी पण फ्रेश झाले, तयार झाले. आणि अशा प्रकारे नवीन मराठी वर्षाची सुरुवात खूप सुंदर झाली. तुमची पण तशीच झाली असेल ना?